त्यांनी काही ग्रंथ आणलेले आहेत. खरं तर ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून आपण वाचन संस्कृतीला अधिकृतरित्या पुढे आणणं गरजेचं आहे. कारण गेल्या काही दशकामध्ये आपलं वाचन लिखाण या मोबाईलनं टी व्हीनं अंशतः बंद केलेलं आहे आणि अनाठाई एवढा मोबाईलचा वापर झालेला आहे की त्यांना असंख्य न बरे होणारे आजार घराघरात मनामनात पोचलेले आहेत. म्हणून त्याचा अत्यंत वापर प्रमाणात करावा. अनाठाई त्याचा वापर करू नका. त्यावर कुठले खेळ किंवा अन्य बाबी त्यावर येणार नाही याची आपण तत्वतः काळजी घ्या. कारण इथे दर गुरुवार रविवारी खूप मोबाईल बघणारी मुलं डोक्यातून गेलेली आहे. त्यांना काही सुचत नाही आहे आणि त्यावर उपचार पण नाही डॉक्टरांकडे. डोक्यातूनच गेल्यावर का ते परत डोकं काय येणार आहे. बाजारात काही मेंदू नावा मिळणार नाही. म्हणून त्या दृष्टीनं त्याचा अत्यंत अल्प वापर कृपया करण्याचं करावं. अतिशयोक्ती त्याची करू नये हे कळकळीचं आपणा सर्वांना आव्हान आहे. म्हणून या सर्व बाबी या कार्यातून एक कौटुंबिक, एक सामाजिक, एक आध्यात्मिक या सर्व बाबींवर या बहुविध विभागातून प्रकाश टाकला जातो हे सांगण्याचं आवाहन. म्हणून आमच्या गुरुजनांवर ही जिम्मेदारी दिलेली आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी जर एकत्र आणले तरच ही संस्कृती टिकू शकेल. म्हणून त्यांना अत्यंत आपुलकीनं, गोड भाषेत, चांगल्या भाषेत त्यांना आईवडिलांचं महत्त्व, समाजाचं महत्त्व, संस्कृतीचं महत्त्व आपणाला त्यांना अत्यंत योग्य पद्धतीत पटवून सांगायचं आहे. तर पुढचा विभाग, इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. बहुविध आजार आहारातल्या चुकीमुळं होतात, फास्टफूडमुळं होतात. ते कसे टाळावेत आणि त्यातून उद्भवलेले कॅन्सरसारखे आजार कसे बरे करावेत तेही बिना केमो, बिना शस्त्रक्रिया, बिना वेदना कॅन्सरला आपल्याला बरं करता येतं. त्यासाठी हा दवा उपलब्ध आहे. अर्थात ही औषधं थोडी कडू-तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावी लागतात. ज्यांना डोळे झाकून कडू पचवण्याची क्षमता आहे ते त्यातून 100% बरे होतात. म्हणून आपणाला तोही भाग डॉक्टरांकडून कॅन्सरचे सर्व उपचार आपण समजावून घ्यावेत. त्यानंतर सप्तरंगी हा काढा आहे. त्यानंतर ब्लड कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सरसाठी रानभिंडी आहे. ज्यांच्या शरीरात कुठेही गाठ आहे त्यासाठी वेखंड गाईच्या गोमूत्रात कसं घ्यावं हे सांगितलं जातं. या अत्यंत सोप्या बाबी गरिबांना परवडणाऱ्या आहेत. एका केमोचे 80,000 रुपये कॅन्सरवाले घेतात. हे गरिबांचं काम नाही. म्हणून आपणाला अत्यंत साध्या सोप्या पद्धतीत हा न बरा होणारा कॅन्सरसारखा आजार आपणाला घर बसल्या बरा करता येतो. त्याची थोडी पथ्य आहेत. कृपया तेवढी पथ्य आपण पेपरवर पाठीमागे दिलेली आहे. कॅन्सर बरा करण्याची पथ्य. त्यात वांगी वर्ज्य आहेत. त्यानंतर वाटाणा, हिरवी मिरची, उडीद, बाजरी, मका हे पदार्थ जर आपण वर्ज्य केले तर आपण त्यातून बरं होऊ शकतो. म्हणून जे निरोगी लोक आहेत त्यांनी सुद्धा ही पथ्य पाळली तर ते नफ्यात राहतील, म्हणजे निरोगी राहतील. पण महाराष्ट्रात असं एकही कुटुंब नाही, असा एकही माणूस नाही की त्याला वांगी आवडत नाही. घराघरात वांग्यांचं आवड निर्माण झालेली आहे. ती आपण केव्हा खावी? चंपा षष्ठी, पुढील पंधरवाड्यात, खंडोबा नवरात्रात. तेही ज्या वांग्यामध्ये बिया नाहीत अशीच वांगी निवडून आणावीत. ज्यामध्ये बिया आहेत त्यातून असाध्य आजार उद्भवतात हे सांगायला नको. जळगाव शहरासह पश्चिम महाराष्ट्रात, सातारा जिल्ह्यात वांग्याच्या पार्ट्या होतात भरिताच्या. आणि कालांतरानं पाईल्सचे आजार आणि कॅन्सर ती जागा घेतो हे सांगायला नको. म्हणून आपल्या जिभेवर जर नियंत्रण ठेवलं, जे जिभेला आवडतं ते पोटाला चालत नाही आणि जे पोटाला आवडतं ते जीभ पाठवत नाही, एवढे शत्रू पोटात बसलेले आहेत.
शरीराला कडू आवडतं, तुरट आवडतं, थोडंसं आंबट, थोडं खारट, कमीत कमी तिखट आणि कमीत कमी गोड. तर आपण उलटा क्रम करतो. कडू शरीरात पाठवतच नाही, तुरट पाठवतच नाही. म्हणून शरीर संपदा ही कडू रस आणि तुरट रसाशी संबंधित आहे. हे आपल्या घरगुती आयुर्वेदमधून आमचे डॉक्टर लोक आपणाशी अति स्पष्टपणे त्याची जाणीव करून देणार आहेत, खूप तपशील न बोलता. तथापि आमच्या भगिनींच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं आहेत. त्यांचा वापर जर योग्य पद्धतीत केला तर तुमचे सदस्य कुटुंबातले निरोगी राहतील. डॉक्टरकडे जाण्याची त्यांना वेळ येणार नाही. म्हणून इथे बसलेल्या घरी असलेल्या ज्या भगिनी आहेत त्यांनी पहिलं मसाल्याच्या डब्याकडे लक्ष द्यावं आणि आपल्या घरगुती आयुर्वेदमध्ये त्याचं प्रमाण दिलेलं आहे, त्या प्रमाणात आपण त्याचा वापर करावा. हळद ही सर्व आजारांवर अत्यंत गुणकारी म्हणून तो दवा सर्वांना माहीत आहे. पूर्वी आणि आजही हळद तिचं काम ती करते, सगळे आजार बरे करते. अगदी खोकला जरी आला, कोणी दुधात टाकून हळद घेतं, कोणी गुळात काढून खातं. सर्दी, कफ, खोकला घालवण्याचं काम हळद तर तत्परतेनं करते. परंतु काही व्यापारी प्रवृत्तींनी या औषधांना बगल दिली आणि मेडिकल स्टोअर टाकलेली आहेत, की डॉक्टरलाही न विचारता पटकन जायचं, गोळी आणायची, तोंडात टाकायची. परंतु त्यामुळं तो आजार जरी बरा झाला तर दुसरा आजार निर्माण होतो. हा ॲलोपॅथिकचा गुणधर्म आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण मसाल्याच्या डब्याशी मैत्री करा आणि त्याप्रमाणे पाकशास्त्राकडे लक्ष द्या. हे कळकळीचं आव्हान. यावर खूप तपशिलात बोलणं उचित नाही. तथापि पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी इंजिनियर आलेले आहेत. वास्तूचं वास्तूपण अबाधित ठेवण्याचं काम या विभागातून केलं जातं, की जेणेकरून स्वास्थ्य, सौख्य, निरोगी जीवन आणि ज्याला रात्री डोकं टेकल्याबरोबर एक 5-6 घंटे झोप येते तो खरा श्रीमंत, तो खरा सुखी, असं शास्त्रानं म्हटलेलं आहे. रात्री काही 2-2 वाजेपर्यंत लोक झोपत नाही आणि अति श्रीमंत माणसं, त्यांना तर झोपाच येत नाही झोपेच्या गोळ्या खाऊन. ते कसले श्रीमंत. पण इथे बसलेले जे आपण सर्वजण आलात, आम्ही म्हणतो तुम्ही सर्वात जास्त श्रीमंत आहे. पैशानं नसाल, संपत्तीनं नसाल, परंतु माणुसकीच्या संस्कृतीनं मात्र आपण श्रीमंत आहात, हा शिक्का आपल्यावर पडलेला आहे. म्हणून वास्तूचं वास्तूपण अबाधित ठेवण्यासाठी अनावश्यक तोडफोड न करता सुलभ पद्धतीनं आपणाला वास्तूचा अंतरंग समजून घेता आला पाहिजे. तोही आपण स्वतः शिका. ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांची जर पानं चाळली, त्या आकृत्या बघितल्या, तर 4थी इयत्तेत शिकलेला मुलगासुद्धा वास्तुशास्त्र पाठांतर करेन. इतकं सोपं मार्गदर्शन या शास्त्रानं जगाच्या देशाच्या हितासाठी दिलेलं आहे. त्याची कृपया पानं चाळा. हे कळकळीचं आव्हान आहे. मग त्यात दिलेलं आहे, घरात बंद पडलेली घड्याळं, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, फुटलेली भांडी, किचनला काळ्या रंगाचा दगड, या साऱ्या गोष्टी डोक्यावर कर्ज आणि आजारपणाकडे नेणाऱ्या आहेत. या दुर्दैवी आहेत, या नसाव्यात. म्हणून आपण सहानुभूतीपूर्वक ती पानं चाळा. नंतर आपण ठरवा, योग्य अयोग्य ते आपण ठरवा. म्हणून आपण ह्या सर्व बाबी आपणासमोर ठेवलेल्या आहेत. तो विचार कृपया आपण घरी गेल्यावर सहानुभूतीनं करावा, सर्वांना सांगून करावा. हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी कायद्याविषयक सर्वांना साप्ताहिक दैनिक सेवा केंद्रासह वैयक्तिक कामकाज कसं करावं, कायद्याच्या चौकटीत कसं असावं, या संदर्भात ते दिवसभरासाठी आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या ज्ञानाचा कृपया आपण लाभ घ्यावा. हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींचं अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्याआधी
आगामी पुढील महिन्यात येणारे नामसप्ताह दत्त जयंतीचा आहे. बऱ्याच जणांना दत्तपीठामध्ये श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी 7 दिवस जायचं आहे. ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी या प्रतिनिधींकडे गाणगापूरसाठी, वाडीसाठी, पिठापूरसाठी, त्र्यंबकेश्वरसाठी त्यांनी नावं द्यायची आहेत. म्हणजे पूर्वतयारी करणं, गैरसोय टाळणं हे आपल्या दृष्टीनं उचित ठरणार आहे. म्हणून आपण त्यासाठी हाही विषय मार्गी लावणं क्रमप्राप्त आहे. त्यानंतर सोबत आलेले अन्य विभाग आहेत. त्यात स्वयंरोजगार विभाग आहे, पर्यावरण प्रकृती विभाग आहे, पशुगोवंश विभाग आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, याज्ञिकी प्रतिनिधी आहे, युवा प्रबोधन आहे, दुर्ग अभियान प्रतिनिधी आहे, देश विदेश अभियान प्रतिनिधी आहे. हे 8ही विभाग जनमानसामध्ये या कार्यातून काय काय कामं केली जातात हे अजून कोणाला माहीत नाही. या प्रचारात आपण कमी पडत आहोत. लोक थोडंसं करतात आणि पेपरला भलं मोठी बातमी सचित्र देतात आणि आपण एवढं करतो ते एवढं सांगता येत नाही. मनभर करतो आणि कणभर सांगता येत नाही. म्हणून आपणाला सहानुभूतीपूर्वक, प्रामाणिकपणानं आणि निस्पृह निरपेक्ष बुद्धीनं या कार्याची अंतरंगातली वाटचाल जनतेपर्यंत अत्यंत नम्रपणे सांगावी हे कळकळीचं आवाहन. आगामी येणाऱ्या ज्या काही राष्ट्रीय घटना आहेत, नैसर्गिक घटना आहेत, त्यात त्सुनामी आहे, भूकंप आहे, अजून पाऊस संपलेला नाही, अजूनही पुढच्या आठवड्यात पाऊस सांगितलेला आहे. म्हणून या सगळ्या अनिष्ट येणाऱ्या गोष्टी, अप्रिय घडणाऱ्या गोष्टी, त्यावर आपण उपाययोजना म्हणून श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहेत. 100 कोटी पाठाच्या संकल्पात आपण 91 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्रसेवा इथपर्यंत वाटचाल करत आहोत. आगामी राहिलेला ग्रहपाठ जर आपण लवकर पूर्ण केला तर आसमानी सुलतानी संकटातून आपण तरू शकाल. म्हणून आपणाला या गेल्या 4 महिन्यापासून चातुर्मासात स्वामींचा जप लिहायला लावलेला आहे, सप्तशती वाचायला लावलेली आहे. श्रावण महिन्यात आपण शंकराची सेवा केलेली आहे. या सर्व सेवा कामात येणाऱ्या आहेत आणि 12 लक्ष जप आपणाला स्वामींचा पूर्ण करायचा आहे यथावकाश. त्याला वेळेचं बंधन नाही. आमच्या पुण्या मुंबईच्या लोकांनी हे जवळजवळ 6 लक्ष पूर्ण करण्यात आलेले आहेत. आता त्यांचा अर्ध्यावर ते आलेले आहेत आणि लवकरच ते 12 लक्षापर्यंत वाटचाल करणार आहेत. इथे बसलेल्या, घरी असलेल्या भाविक आणि सेवेकऱ्यांनी जर आपण 12 लक्ष जप स्वामींचा लिहून पूर्ण केला तर स्वामींनी एक हमी तुम्हाला दिलेली आहे. तुमच्या समोर, तुमच्या कुटुंबात तुम्हाला एकही समस्या ते निर्माण होऊ देणार नाहीत. त्यावर फार मोठी ऊर्जा आणि आशीर्वाद या जपात आहे. जसं वाल्यापोळ्यानं मारा 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 म्हणता म्हणता राम राम हा शब्द जोडला गेला आणि त्यात त्याचा उद्धार झाला. तसं आयुष्याचा उद्धार श्री स्वामी समर्थ जपात आहे. म्हणून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर आपण 12 लक्ष स्वामींचा जप कृपया करावा. यात सबब सांगू नये. वेळ अलीकड पलीकड कोणतीही चालेल, परंतु ते उद्दिष्ट आपण सहकार्यानं पूर्ण करावं. म्हणजे आपणाला निश्चितपणे या सर्व आपत्तीवर मात करण्याचं सामर्थ्य आणि आशीर्वाद आणि ऊर्जा स्वामी देतील यात दुमत नाही. हे सारे विभाग आपणाशी संवाद, समुपदेशन, संपर्क करणार असून शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे आहे. वर्षभराच्या 12ही महिन्यात येणारे सण, वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, खंडोबा, गोत्र हे बऱ्याच जणांना माहीत नाही. खानदेशमध्ये तर ग्रामदेवतेला कुलदेवता मानतात. म्हणून त्यांनासुद्धा नीटनेटकेपणानं प्रश्न उत्तर करणाऱ्या प्रतिनिधींनी, बाबा तुझी देवी महाराष्ट्रात 4 पीठांपैकी कोणती आहे? तुळजापूर आहे, कोल्हापूर आहे, सप्तशृंग आहे का माहूर आहे?
याविषयी अधिक माहिती आपल्या क्षात्रधर्मात दिलेली आहे. आपल्या काही जुन्या सेवेकऱ्यांकडे क्षात्रधर्म आहे, त्यांनी हात वरती करावा आणि सुमारे महाराष्ट्र निवाशांचे 7,000 कुळं आणि मुख्य 96 कुळं त्याच्या राखाण्यामध्ये गोत्र, देवी, खंडोबा याचा समावेश आहे. ते कृपया आपण बघावं. पूजेच्या वेळी गुरुजी विचारतात तुमचं गोत्र कोणतं, सांगता येत नाही, म्हणून त्या राखाण्यात बघा तुमचं गोत्र कोणतं आहे. तथापि त्यात अजून एक दुरुस्ती आहे. एक 4-5 आडनावं तुम्हाला त्यात मिळणार नाही. पाटील हे आडनाव नाही, तो हुद्दा आहे. देशमुख हे आडनाव नाही, तो हुद्दा आहे. तुमचं मूळ कुळ शोधावं लागेल. जोशी, कुलकर्णी, देशपांडे हे हुद्दे आहेत, ही आडनावं नाहीत. आणि अनेक जणांनी गावाची आडनावं लावून दिलेली आहे. नाशिककर, औरंगाबादकर, दिंडोरकर ही आडनावं नाहीत. कृपया गैरसमज नसावा. म्हणून यात तुम्हाला अभ्यास करण्याला एक नामी संधी दिलेली आहे. आपलं मूळ कुळ शोधा. म्हणून मूळ वडाचं झाड, अकलेचं कोट हा शब्द स्वामींनी कुणासाठी वापरला त्याचं पण चिंतन करावं. असो तर अशा पद्धतीनं आपणाला या विभागातून या सर्व संस्कृतीची माहिती बारीक सारीक आमच्या भगिनी आपणाला देतील. आज काही भगिनींनी 2 प्रश्न आणलेले आहेत. एक व्यसनाधीनता घालवण्याचा प्रश्न आहे आणि डोक्यावरचं कर्ज निवारण्यासाठी विचारलेला प्रश्न आहे. या दोन्ही प्रश्नांना आमच्या भगिनी तुम्हाला दिवसभरासाठी लेखी उत्तर देणार आहेत. ज्यांच्या कुटुंबामध्ये व्यसनाधीन आहेत त्यांनी शंकराच्या पिंडीवर महिम्न किंवा रुद्र वाचून अभिषेक करून ते तीर्थ परिवाराला संबंधितांना द्यावं. साधारण 3 आठवड्यानंतर त्याची प्रचिती यायला सुरुवात होईल, परंतु आपण ते दीर्घकाल द्यावं अल्पकाळ देण्यापेक्षा. डोक्यावर वाढणारं जे कर्ज आहे ते खाली आणण्यासाठी त्याचा उपाय आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे. लक्ष्मीला कमळ प्रिय आहे. कमळ ही लक्ष्मीचं वाहन आहे. परंतु रोज 108 कमळं आपण कुठून आणणार? म्हणून कमळगड्ड्याची माळ जर आपण अर्पण केली त्या श्रीयंत्रावर आणि रोज 16 वेळा श्रीसूक्ताचं पठण केलं, त्यात विष्णू, लक्ष्मी, गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र वाचून ही सेवा पूर्ण केली तर साधारण 3 आठवड्यानंतर डोक्यावरचं कर्ज हळूहळू खरी आणि निश्चितपणे त्याप्रमाणे आपणाला त्याची अनुभूती येईल. हा त्यामागचा उद्देश आहे. त्या दृष्टीनं प्रति पौर्णिमेला आमच्या साऱ्या जगातल्या, देशातल्या, राज्यातल्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात. सत्यनारायण हे लक्ष्मीचं व्रत आहे. एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद म्हणून ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचून 3 सुपाऱ्या मांडून त्यात सत्यनारायण करतात. पैकी ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात वरती केला तर अन्य भगिनींना सांगायला सोपं होईल. थोडेसे हात आज वरती आलेत, परंतु मोठ्या प्रमाणात भगिनी नव्या आहेत. त्यांना हे कोण सांगेल? हात वरती असणाऱ्या आणि अस्मितेत काम करणाऱ्या भगिनींनी तुमची थोडा वेळ सगळी कामं बाजूला ठेवा आणि आलेल्या भगिनींना लक्ष्मी प्राप्ती आणि व्यसनाधीनता या विषयावर दिलखुलास सहानुभूतीपूर्वक मार्गदर्शन करा. हे कळकळीचं निवेदन आहे. यापेक्षा अधिक सांगणं, अधिक वेळ घेणं उचित नाही. आपण रात्रीपासून कोणी सकाळी अनेक तासांपासून इथे बसलात. मानाजीराव आपल्याजवळ फार वेळ बसत नाही, आम्हाला माहीत आहे. 1-1.5 तासानंतर मानाजीराव कंटाळतात. ते सांगतात घरी गेलेच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, स्वयंपाक केलाच पाहिजे, पोटात कावळे ओरडत आहेत. ही मानसिकता आम्ही ओळखतो. म्हणून ही मानसिकता अबाधित ठेवून आपणाला स्वामींचं कार्य जनमानसात पोचवण्याचं आपण प्रयोजन करावं, ग्राम अभियान करावं. केवळ त्या केंद्रात 4 भिंतीपुरतं मर्यादित काम करू नये. आरतीपुरतं आपण आलात तर पुढचा वेळ सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात खर्ची घालावा. जे सेवेकरी नाहीत त्यांना आपण सेवेकरी करावं. त्यांना रोज 3 अध्याय स्वामी चरित्र वाचायला लावावेत, 11 माळा जप करायला लावावं, पंचमहायज्ञ करायला लावावं, शाकाहारी राहायला लावावं. मंगळवार उपवास भगिनींनी, गुरुवार उपवास पुरुषांनी करावेत. हे कोण